वेलकम बॅक टू मी अँड साज वर्ल्ड. सो आम्ही निघालो आहोत पुण्याला. आता संध्याकाळी 4-4:30 वाजलेले आहेत आणि तिथे गेल्यानंतर आम्ही सेलिब्रेट करणार आहे रेवाचा बर्थडे, म्हणजे माझ्या भावाची जी फियान्सी आहे तिचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. सो पुण्याला आम्ही निघालो आहोत. फंक्शन पुण्याला आहे. सकाळी जायला थोडंसं हेक्टिक झालं असतं आणि मग सगळे आवरावर वगैरे त्याच्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की आम्ही संध्याकाळी निघतो. सो आम्ही पोचलो आहोत हॉटेलवरती इव्हनिंगला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. सो आम्ही पोचायच्या अगोदर ते येऊन थांबले होते आणि 12 वाजले. सो आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतोय रेवचा. ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे टू यू. अरे हम लोग हाँ गाना ही नहीं लगा. अरे चल नहीं है क्या साउंड? साउंड नहीं है. आम्ही वाजवला असतं मग पहिले लक्षातच नाही. सो रेवाची फॅमिली आणि आमची फॅमिली आम्ही असं सगळेजण मिळून डिनर केला आदल्या दिवशी एंगेजमेंटच्या आणि बर्थडे पण सेलिब्रेट केला. मम्मी तिला इकडे बोलते, आता काकू काकू नको बोलू, आता मम्मा बोल. सो हा माझ्या नंतरचा भाऊ आहे, माझा सेकंड नंबर आणि त्याची ही वाईफ आहे. आम्ही तिघं भाऊ बहीण आहोत. आत्ता ज्याची एंगेजमेंट आहे तो सर्वात लहान आहे, थर्ड नंबर. करावंच लागतं आता काय. सो हे आहेत माझे पप्पा आणि माझा भाऊ मागे थांबला ग्रीन शर्टमध्ये, वेटिंग टू फीड ह. केक त्याने अजून भरवला नाही. सगळ्यांचं केक भरून झालंय. तो सगळ्यात मागे 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 जात चाललाय. गुड्डाचा नंबर लास्ट आहे. गुड्डूचा लाईन मध्ये येतोय, परत मागे जातोय तो. अरे तिला चाललंच आमचं बाळ झोपलंय इथे. उद्या मी सगळ्यांचं एक एक बाईट घेणार आहे. स्पीच पण झालं माझ्या बर्थडे. हा, रेवच्या बर्थडे बद्दल उद्या देणार. उद्या तर सो हा आहे आमचा एंगेजमेंट हॉल. आम्ही ना रात्रीच पोचलो आहे आता इथे, लाईक 7:30-8 o'clockला आम्ही पोचलो आणि रूम्स वगैरे पण मस्त आहे तिथे राहायला. हां, छान केलं ना.
छान वाटतं ना हे पण म्हणा. मस्त वाटतं. ओरिजिनल मध्ये फेसेस बरोबर आले. चल आपण करू चल प्रॅक्टिस करू. प्रॅक्टिस. चला 2 करून झोपवलं. सो लवकर प्रॅक्टिस करून आम्हाला झोपायला जायचं आहे, म्हणून आता छोटासा एक प्रॅक्टिस करतो स्टेजचं. थोडंसं बोलतात ना, एक आयडिया येईल की कसं काय ते. हे आहेत रात्रीचे विज्युअल्स. आम्ही आता इथे प्रॅक्टिस करणार आहोत. खूप दमलो आता. किती वाजलेत? 1. हां, आणि आम्ही आता प्रॅक्टिस करून झोपायला जाणार आणि थोड्याच वेळात लगेच मी उठणार आहोत 6 वाजता. आमचे कोरिओग्राफर खूप स्ट्रिक्ट आहेत, येतातच येतात मागून. आले. काय करायला? मी इकडे असेल, तू तिकडे ना. आपल्याला टेन्शन नाही आहे त्या सॉन्गचं. अरे दोघं येत नाही व्हिडिओत. जवळ मी तू यायचं. एक मिनिट हो गया. सो बाकीचा डान्स मी नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की अपलोड करणार आहे. पूर्ण एंगेजमेंटचं फंक्शन हे तर जस्ट आमचं छोटीशी एक झलक होती. आता जातो आम्ही, लवकर झोपतो, सकाळी उठायचं पण आहे. सगळा मेस झालाय. हा माणूस ओळखतं का याला? फुल टाइमपास करतोय. मस्त गरम नाश्ता आलेला आहे. टाइमपास कोणच चाललंय? विद्या कॅमेरा टाइमपास कोणच चाललंय? मला चाललंय म्हणजे काय दोघांची मिली बघत आहे सगळी. तू पण डान्स करत होती अशी. आणि तू नागिन डान्स करत होता. लवकर आवर. मस्त पोट भरून नाश्ता झालेला आहे. आता मेकअपला आम्ही सुरुवात केलेली आहे करायला. रेवा पण आली आहे, ती तिच्या रूममध्ये आहे आणि आम्ही सगळ्यांनी आता रेडी व्हायला सुरुवात केली आहे. आयांना बघा, आयांचं सध्या काहीच नाही, लास्टला त्याला रेडी करणार आहोत. तोपर्यंत आम्ही आमचं सगळं रेडी करून घेतो फटाफट.
तर या ठिकाणी प्रदीप नामदेव पवार यांची सुकन्या रेवती प्रदीप पवार यांचा साखरपुड्याचा हे आयोजन झालेलं आहे. त्यांच्या दुपारीचा कार्यक्रम आहे. तर त्यांचं कल्पेश बबन मोरे यांच्याशी साखरपुड्याचा हे होत आहे, विधी होत आहे. ये मेरी सिस्टर. हाय सिस्टर, बोलो तो. दीदी दीदी